हॅलो फॅमिली, बिग 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 थँक्यू तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही मला इतका सपोर्ट केला. माझे 2500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले फक्त तुमच्यामुळं. आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आणि माझे जास्तीत जास्त माझी काही जास्त आशा नाही आहे, फक्त एवढेच आहे की 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होऊन जायला पाहिजे. तसं जेवणामध्ये आज आंब्याचा रस आणि पोळी आणि मशरूमची भाजी बनवली होती. स्पेशल होतं कारण आज आहे ना पूनमताई जाणार होती संध्याकाळी घरी. म्हणजे आज नाही, त्याला 3 दिवस होऊन गेले तिला जायला. पण काय ना, व्हिडिओ मी आता बनवत आहे. तर बस जेवण रेडी होऊन गेलं तर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग सगळं आवरलं, भांडी कुंडी. मग नंतर माहिती काय वेळ येते म्हणून असं जाण्याची. तर ताईची जाण्याची वेळ येत होती. बघा किती सगळं सामान होता. फक्त 1 आठवडा आली होती ती राहायला, पण खूप छान वाटत होतं. पण जाण्याच्या वेळेस भरपूर रडलो आणि भरपूर वाईट वाटलं की नाही ताई जात आहे म्हणून. तशी ताई जवळच राहते पण तरी पण वाईट वाटलं. तर ताईला सोडण्यासाठी मी माझे हस्बंड आम्ही सगळेजण गेलो होतो सोडायला. आणि हा आमचा क्रिशू, तो तर नाहीच म्हणत होता जायचा. पण काय ना की मम्मीशिवाय नाही राहू शकत मुलं. आणि अजून तो लहान आहे, 2 वर्षाचा, नाही तर त्याला ठेवलंच असतं. ताई आणि जेजूंची गाडी पुढं जात होती. आणि मग नंतर फायनली घरी पोहोचलो. आणि घरी पोहोचताच बरोबर ते इतका पसारा होता विचारू नका. पूर्ण 8 दिवसाची धूळ माटी सगळं. वातावरण तर इतकं खराब होतं माहितीच आहे तुम्हाला. तर खूप कचरा झाला होता. जाताच बरोबर ताईने सगळं सामान ठेवला. मी पण तिला थोडी मदत केली. आणि हा मी लवकरच वर्क फ्रॉम होम चालू करणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हाच तुम्हाला माहीत पडणार की वर्क फ्रॉम होममध्ये काय करायचं आहे आणि मी कसं स्टार्ट केलं आणि तुम्ही मला जॉईनिंग कसं करू शकतात म्हणून असं. तर व्हिडिओ आवडला असणार तर तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब करा आणि लवकर माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. तुमचा सपोर्ट मला खूप 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 पुढं नेईन, मला माहितीच आहे. आणि माझे डेलीचे तुम्हाला व्हिडिओ आवडता का ते पण मला सांगा. मी कोशिश करते की मी मिनी ब्लॉगच टाकू म्हणून असं. तर मी जेणेकरून जर तुम्हाला आवडतील ना तर मी रोज टाकणार. पण कसं मला अजून काही कमेंट आला नाही की रोज टाका काय म्हणून असं, तर मी नाही टाकत आहे, मधून मधून टाकत राहते. तर फायनली ताईच्या घरी थोडंफार आवरलं गेलं. ताईने सगळं झाडू बिडू मारला. बाहेर आपलं ओटा राहतो तो ओटा सगळा धुतला. आणि वेळ आली होती आमची पण जाण्याची. मग आम्ही पण घरी निघायला गेलो होतो. तर क्रिशू भरपूर रडणार होता ना, म्हणून त्याला जिजू मागच्या रूममध्ये घेऊन गेलो होते आणि फोन दाखवला होता. तर काय ना, ताई गेली ना तर खूप वाईट तर खूप वाटलं. पण काय करणार, ज्याला त्याच्या घरी जायचंच राहतं. ताई माझी मोठी बहीण माझ्यासाठी सगळंच आहे. आई वडील भरपूर लांब राहतात महाराष्ट्रामध्ये, आम्ही सौराष्ट्रामध्ये राहतो ना. तर नेमकं जेव्हा मला काही होतं तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचीच गरज राहते मला. आणि ती लगेच येऊन पण लागते. बस तोच एक सपोर्ट राहतो. म्हणून भरपूर रडू येतं मला जेव्हा ती लांब जाते माझ्यापासून. आणि माझी उर्वी बघा कसं कॅमेरासमोर करते ॲक्शन. तर बस ताईने सगळं आवरलं आणि आम्ही पण आता निघून गेलो. चला बाय बाय.